नमस्कार सगळ्यांका, कशी असाय? बरे असाय मा? तर आज होतो सोमवार आणि सोमवार गुरुवार असं काय वार असलो की आम्ही गोड काहीतरी करतोच. तर आज बहीण बोलला तर शेवयाची खीर करता. चला तर मग बघूया आपण त्या शेवयाची खीर कशी करता. तर ह्या बघा, तूप त्यांनी त्याच्यात टाकलेलाच असा. परत टाकतो काय. तर हे असत आपले शेवये. त्याने ह्याच्यातला अर्धा पॅकेटच घेतलेला असा. शेवयाचं पॅकेट दे बघू. तर हे बघा, हे असं आपला शेवयाचं पॅकेट. आता हे आपण ना तुपात भाजून घ्यायचे लालसर होईपर्यंत, म्हणजे वास येईपर्यंत. भाजले की आपल्याला वास येतोच, मग आपण गॅस नंतर बंद नाही करायचो. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस तर सांगेल, कारण मी बनवत नाही, ताच बनवता. सॉरी, शिंकी बी. तर माका कमेंट्स मध्ये सांगा तुमका शेवयाची खीर आवडते का. तर ना हे शेवये असत ना, ते आपण ना तुपामध्ये ना मस्तपैकी भाजून घ्यायचे. हे असत आपले ड्रायफ्रुट्स. आणि एका साईडला आपण दूध ठेवले असतात. एका आपण ना मस्तपैकी उकळी येऊ द्यायची. दूध आपला बऱ्यापैकी गरम होऊक हव्या, कारण त्याच्यामध्ये आपण शेवये बनवतो. आणि त्याच्यानंतर दुधात उकळी इल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण शेवये घालून घ्यायचे. आता आपल्याला दुधात जेव्हा आपण शेवये घालतो तेव्हा पण दुधापासून मस्त वास येता खमंग. आणि हे आपण ना दुधात बनवून घ्यायचे. जर तुमका ह्याच्यात पाणी ॲड करूचं असाल तर हाफ दूध हाफ पाणी ॲड करू शकताय, पण मी हे दुधातच बनवतलंय. त्याच्यानंतर आपण हे ना असे ना ढवळून घ्यायचे मस्तपैकी. आणि ना ह्याच्यामध्ये आपण ना 2 मोठे चमचे ना साखर घालून घ्यायची. मी जरा सायटीक गेले ना तर बहिणीन लगेच साखर घालून घेतले. त्याच्यामुळे माका तुमका दाखवूक गावाक नाही. तर 2 चमचे जितके तुमका गोड हव्या असतात तितके 2 चमचे, मी 2 चमचे घातलंय. तुमका जितक्या गोड हव्या असतात तितके तुम्ही साखर घालू शकताय. मग असं ढवळून घ्यायची, कारण आपली शेवयाची खीर शिजाक होई मस्तपैकी. आणि आता दिसतच आपली शेवयाची खीर शिजत दिलेली असा. असं वास येता शेवयाची खिरीचो. तर आपली ही बघा शेवयाची खीर अशी मस्तपैकी रेडी झालेली आहे. मग त्याच्यात आपण घालून घेतलो वेलची. तुम्ही शिजताना पण वेलची घालू शकता किंवा नंतर घातला तरी चालताला. वास वेलचीचो येतोच. आणि ती सुद्धा आपण ढवळून घ्यायची. तरी बघा आपली आता शेवयाची खीर शिजलेली असा. त्याच्यावरती आपण ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे. तर ही शेवयाची खीर मी आता आईकडे देऊन येते. तर एक असा वाटी माझ्या आजीसाठी, आम्ही तिच्या फोटो समोर ठेवतलो. दुसरी या देवाकडे ठेवतलो आणि तिसरी आम्ही बाबांका ठेवलो. तर तुम्ही पण येवा माझ्यासोबत शेवयाची खीर खाऊक. शेवयाची खिरीचं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. थँक्यू. बाय बाय.